बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन। याच्या आधी आपण लाईक फ्रॅक्शनचे ॲडिशन पण बघितलेले आणि सबट्रॅक्शन पण बघितलेले। जिथं काय असणार, लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे, जो डिनॉमिनेटर असणार आहे, काय असणार आहे, डिनॉमिनेटर। हा डिनॉमिनेटर काय असतो, इक्वल असतो। मग आपण ॲज इट इज लिहून घेतो आणि न्यूमरेटर म्हणजे अंशाची काय करतो, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी। परंतु इथं काय बघायचे आपल्याला, अनलाईक फ्रॅक्शन असणार आहे म्हणजे त्यांचा डिनॉमिनेटर जो असणार आहे तो इक्वल राहणार नाही। मग सर्वात आधी काय करणार, एक्झाम्पल बघा, काय दिलेले 1/2 प्लस काय दिलेले 2 काय दिलेले 5। मग इथं डिनॉमिनेटर किती आहे 2, इथं किती आहे 5, इक्वल आहे का, इक्वल नाही। मग सर्वात आधी काय करून घ्यायची, इथं इक्वल नंबर आले पाहिजे। इथं दिलाय 2 आणि इथं दिलेला आहे 5। मग अशा वेळेस काय करायचंय, फर्स्ट फ्रॅक्शन बघायचा, काय 1/2। या फर्स्ट फ्रॅक्शनला काय करायचं, सेकंड फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर असणार आहे तो मल्टिप्लाय करायचा आणि सेकंड फ्रॅक्शनला काय करायचं आहे, फर्स्ट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचा। इथं 1/2 लिहिला, इंटू मल्टिप्लाय करायचं आहे। फर्स्ट फ्रॅक्शनला काय करायचं, सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर किती दिलेला आहे 5 मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण। प्लस 2 काय लिहिला आपण 5 इंटू हा सेकंड फ्रॅक्शन आहे। सेकंड फ्रॅक्शनला काय करायचा, फर्स्ट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय करायचा, मल्टिप्लाय करायचा। किती आहे 2 आणि इथं पण काय येणार आहे 2। 5 1 जा 5 2 जा प्लस 2 2 जा किती येणार आहे 4, 5 2 जा डिनॉमिनेटर सेम आले म्हणजे लाईक फ्रॅक्शन आले। आता आपण 10 ॲज इट इज लिहून घेणार आहे। न्यूमरेटर म्हणजे अंशाची काय करणार आहे, बेरीज। 5 प्लस किती येणार आहे 4, 5 प्लस 4 मीन्स किती येणार आहे 9/10। याला डिवाइड होणार नाही, भाग जाणार नाही, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर। त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, काय दिलेले 3/8 प्लस 1 किती आहे 16। आता 3/8 आहे प्लस 1 किती आहे 16। डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही। इथं काय आहे 8, इथं काय आहे 16, परंतु इथं 16 येते, इथं आपण 16 आणू शकतो। मग कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला 16 आणण्यासाठी, 2 ने। मग 2 ने जर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय तर न्यूमरेटरला आपण कितीने करायचे 2 ने। 3 2 जा 6, 8 2 जा किती होणार आहे 16 प्लस 1/16 ॲज इट इज, जसेच्या तसा। डिनॉमिनेटर सेम आला, लाईक फ्रॅक्शन आली, ॲडिशन आहे, ॲज इट इज लिहून घ्या 16। 6 प्लस काय करणार आहे 1, 6 प्लस 1 किती होणार आहे 7/16। याला आपण डिवाइड जाणार नाही किंवा डिव्हिजन होणार नाही, भाग जाणार नाही, म्हणून फायनल आन्सर काय येणार आहे 7/16। ज्याप्रमाणे आपण ॲडिशन बघतोय त्याचप्रमाणे काय असणार आहे सबट्रॅक्शन, परंतु कोणती, अनलाईक फ्रॅक्शन। अनलाईक म्हणजे काय, त्यांचा डिनॉमिनेटर सेम राहणार नाही। मग बघा काय दिलेले आपल्याला 3/4 मायनस 5 किती दिलेला आहे 8। इथं 4 आहे आणि इथं काय 8। लाईक फ्रॅक्शन आहे का, नाही। काय आहे, अनलाईक फ्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर सारखा नाही। मग सर्वात आधी काय करणार आहे आपण, डिनॉमिनेटर सेम करून घेणार आहे। इथं 8 आहे, इथं 8 आणू शकतो ना आपण, कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे मग 2 ने। कितीने 2 ने। मग याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण कितीने करायचं 2 ने। मायनस 5/8 ॲज इट इज, जसेच्या तसा। 3 2 जा किती होणार आहे 4 2 जा किती होणार आहे मायनस 5/8। डिनॉमिनेटर सेम आला, ॲज इट इज लिहून घ्या। न्यूमरेटर काय करणार आहे 6 - 5। 6 - 5 मीन्स 1/8। 6 - 5 मीन्स काय असणार आहे 1/8। 6 प्लस 5 करायचे नाहीत, 6 - 5 करायचे, 6 प्लस 5 नाही आहे, 6 मायनस काय आहे 5। मग 6 - 5 मीन्स 1/8 ॲज इट इज। फायनल आन्सर काय येणार आहे 1/8। हे असणारे सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शनचं सेकंड एक्झाम्पल काय दिलेले 4/5 मायनस 2 किती आहे 3। डिनॉमिनेटर काय दिलेले 5, इथं किती दिलेलं आहे 3। मग आपल्याला डिनॉमिनेटर काय करून घ्यायचे, सेम सारखे करून घ्यायचे। मग 4/5 मायनस 2 किती आहे 3। ज्याप्रमाणे तुम्हाला मी इथं सांगितलं की 1/2 प्लस 2/5 ला काय केलं
फर्स्ट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करत असताना सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं, सेकंड फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करत असताना फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं, त्यावेळेस काय मिळाले आपल्याला इक्वल. आता 4/5 2/3, मग 4/5 ला काय करणार सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर काय आहे 3 याने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण, आणि 2 × 3 × फर्स्ट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर किती इथं 5 ने मल्टिप्लाय करायचं. आणि मल्टिप्लाय करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे, न्यूमरेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने काय करायचं डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. ज्या संख्येने आपण अंशाला गुणतो त्याच संख्येने काय करायचं छेदाला पण गुणायचं आहे. 4 3 जा किती होणार आहे 12, 5 3 जा 15 मायनस 2 5 जा 3 5 जा डिनॉमिनेटर सेम आला 15 ॲज इट इज लिहिला. 12 मायनस किती करणार आहे 10, मग 12 - 10 किती होणार आहे किती होणार आहे 2 किती येणार आहे 15. याला भाग जाणार नाही, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर काय 2/15. अशा पद्धतीने आपण काय असणार आहे ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन जे काय आहे अनलाईक फ्रॅक्शन आहे, लाईक फ्रॅक्शन नाही. अनलाईक म्हणजे काय त्यांचे डिनॉमिनेटर सेम राहणार नाही. सर्वात प्रथम काय करायचं फ्रॅक्शन बघून घ्यायचं काय लाईक आहे किंवा अनलाईक आहे. अनलाईक असेल तर काय करून घ्यायचा लाईक करून घ्यायचा म्हणजे त्यांचे डिनॉमिनेटर सेम करायचे. ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. आलं लक्षात सर्वांच्या.